वेरूळच्या लेण्या पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो देवगिरीच्या किल्ल्याकडे. वाटेत बाईकच्या मीटरवरती लक्ष गेले, टोटल किलोमीटरचा आकडा 10,000 झाला होता. हा क्षण कॅमेरा टिपण्यासाठी गाडी बाजूला घेतली. समोर बोर्ड वाचले खुलताबाद आणि डोक्यात इतिहासाची पाने भरभर मागे गेली. एक नाव समोर आले, मुघल सम्राट आलमगीर औरंगजेब आणि त्याची इथे असलेली कबर. मराठा साम्राज्याचा असा शत्रू, त्याचे नाव ऐकताच मराठी माणसाच्या तळपायाची आग मस्तकात जाते. जगाच्या इतिहासात प्रदीर्घ अशा लढाया फार कमी झाल्या आहेत. त्यात स्वभूमीत स्वराज्याच्या रक्षणासाठी सांगायच्या झाल्या तर त्या फक्त दोन. एक व्हिएतनाम विरुद्ध अमेरिका आणि दुसरं मुघल सम्राट औरंगजेबाच्या विरुद्ध मराठे. या लढाईची सुरुवात झाली ती 4 फेब्रुवारी 1670ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा म्हणजे सिंहगड जिंकून घेतला. या लढाईत तानाजी मालुसरे पडले. त्यानंतर सुरू झालेली ही लढाई 37 वर्षानंतर 20 फेब्रुवारी 1707ला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर संपली. त्यातील शेवटची 25 वर्ष औरंगजेब हा महाराष्ट्रातच आहे. औरंगजेब हा काही सामान्य माणूस नाही. केवळ पत्राच्या जोरावरती त्याने युद्ध जिंकली आहे. असा हा औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वतः सर्व लमाजमा आणि खजिना घेऊन दख्खनेत उतरला. तेव्हा त्याचे वय होते 63 वर्ष. औरंगजेबाने या 25 वर्षात काय केले? 1686 साली त्याने आदिलशाही संपवली. 200 वर्ष चाललेली ही शाही संपली. 1687 मध्ये त्याने कुतुबशाही घेतली. 1689 मध्ये 1 जानेवारीला त्याने संभाजीराजांना पकडले. 15 फेब्रुवारीला त्यांची झेंड काढली आणि 11 मार्चला अत्यंत क्रौर्याने त्यांचा वध केला. त्यानंतर 3 नोव्हेंबरला त्याने रायगड घेतला. शिवाजी महाराजांचे तख्त बहुधा औरंगजेबानेच नेले. म्हणजे येथे राजा नाही, येथे राजधानी नाही, तख्त सिंहासन नाही. अशा अवस्थेत महाराष्ट्र पुढची 18 वर्ष औरंगजेबाशी लढला. राजाराम महाराजांच्या प्रोत्साहनामुळे लोक उभी राहिली. रामचंद्रपंत अमात्य, संताजी घोरपडे, तानाजी जाधव, शंकराजी नारायण सचिव या लोकांनी औरंगजेबाने घेतलेले किल्ले परत घ्यायला सुरुवात केली. हे किल्ले जेव्हा स्वतः औरंगजेब परत घ्यायला बाहेर पडला तेव्हा त्याचे वय होते 82 वर्ष. जेव्हा तो दख्खनच्या स्वारीवरती आला होता तेव्हा त्याचे वय होते 63 वर्ष आणि त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याचे वय होते 89 वर्ष. हे सर्व आकडे पाहिल्यानंतर आपल्याला कळेल की आपली ही माणसं औरंगजेबाशी कशी लढत होती आणि तो कसा मराठ्यांविरुद्ध झुंजत होता. गाडी गावात वळवली आणि त्या मजारीजवळ येऊन थांबलो. आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती. तेथे असलेल्या एका गृहस्थाने या कबरीबद्दलची सर्व माहिती सांगितली. जाताना आपल्या मृत्यूपत्रात त्याने लिहिले की या कबरीवरती माझ्या दौलतीचा एकही पैसा खर्च करू नये. मी धर्मकार्यासाठी विणलेल्या टोप्या आणि लिहिलेल्या कोराणाच्या प्रती विकून जे काही पैसे मिळतील त्यातून माझी कबर माझ्या गुरूंच्या कबरीच्या बाजूला बांधावी. ही कबर आजही साध्या मातीची आहे. त्यावरती सब्जाचे झाड लावले आहे. दिल्लीचा हा बादशाह, भारताच्या 1/3 भागावरती राज्य करणारा आलमगीर, त्याचा शेवटी इथे महाराष्ट्रातच झाला आणि त्याला शेवटी महाराष्ट्राच्या मातीने शेवटची जागा दिली. येथे येऊन भेट देण्याचा उद्देश या कबरीचे किंवा औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे असा नाही. ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांचे शौर्य समजून घेण्यासाठी तुम्हाला रावण कोण होता आणि तो कसा होता हे समजणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला जर छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र समजून घ्यायचे असेल तर ते कोणाविरुद्ध लढत होते हे सुद्धा जाणून घेणे गरजेचे आहे. ती कब्र पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो यादवांची राजधानी देवगिरी पाहायला.